Students, now we will see the extraction of moderately reactive metals. आता मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते कोणते असतील तर ते रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये म्हणजे झिंक असेल, आयर्न असेल, कॉपर आहे, दीज आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. मग याच्यामध्ये कोणते कोणते येणार आहेत मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये? झिंक, आयर्न, झिंक, त्याच्यानंतर कॉपर, दीज आर लेड, दीज आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आता इन विच फॉर्म डू द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स ऑकर्स इन नेचर. आता जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, हायली रिॲक्टिव्ह किंवा मोर रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते नेचरमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये मिळतात आपल्याला तर त्यांचे ओर्स हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? ऑक्साईड फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर ऑक्साईड फॉर्ममध्ये आहेत त्यांचे ओर्स, सल्फाईड फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यानंतर ऑक्साईड फॉर्ममध्ये असतील, सल्फाईड म्हणजे ते रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये येणार नाहीत. मग दे ऑकर्स इन, तुम्हाला आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स याच्यामध्ये तुम्ही बघितलं हे मेटल्स फ्री स्टेटमध्ये असणार नाहीत, पण जे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत मग उदाहरणार्थ गोल्ड असेल, सिल्वर असेल ते आपल्याला थोडे फ्री स्टेटमध्ये मिळणार आहेत. पण जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये मिळणार आहेत तर दे ऑकर इन देअर सल्फाईड ओर ऑर कार्बोनेट ओर, त्यांच्या कार्बोनेट ओर किंवा सल्फाईड ओरच्या फॉर्ममध्ये ते नेचरमध्ये उपलब्ध असणार आहेत. मग आता याच्यामध्ये मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते येणार आहेत तर आयर्न, झिंक, लेड, कॉपर हे जे आहेत ते काय आहेत आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आता यांचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं ते बघायचं आहे. मग द मेटल इन द मिडल ऑफ रिॲक्टिव्हिटी सिरीज सच ॲज आयर्न, झिंक, लेड, कॉपर आर मॉडरेटली रिॲक्टिव्ह. Usually they occur in the form of their sulfide ores or carbonate ores. इथं जो क्वेश्चन आहे in which form do the moderately reactive metals occurs in nature. The moderately reactive metals occurs in the form of their sulfide salts or carbonate salts. It is easier to obtain metal from their oxides rather than sulfides or कार्बोनेट्स. आता आपण एक एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल बघितलं ॲल्युमिनियमचं आपण बॉक्साईट ओरपासून एक्स्ट्रॅक्शन बघितलं. बॉक्साईट ओर ही कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर बॉक्साईट ओर ही ॲल्युमिनियमची ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे. ऑक्साईड ओरपासून मेटल मिळवणं हे सोपं असतं का कोणापेक्षा तर ह्या सल्फाईड आणि कार्बोनेट ओरपेक्षा ऑक्साईड ओरमधून मेटल मिळवणं हे इझियर असतं. का तर आता हे सल्फाईड ओर आणि कार्बोनेट ओर्स ज्या आहेत मेटल्सच्या त्यांना पहिल्यांदा कशामध्ये कन्व्हर्ट केलं जातं सल्फाईड ओर्स अँड कार्बोनेट ओर्स ऑफ मेटल आर कन्व्हर्टेड फर्स्ट इनटू ऑक्साईड ओर. पहिल्यांदा ते ऑक्साईड ओरमध्ये त्यांचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये केलं जातं आणि नंतर त्या ऑक्साईड्सचं रिडक्शन मेथडनं मेटल मिळवला जातो. त्या ऑक्साईडपासून रिडक्शन किंवा एखादा एक रिड्युसिंग एजंट यूज करायचा आणि तिथं रिड्युसिंग एजंट यूज करून केमिकल रिडक्शननं काय केला जाणार आहे मेटल हा मिळवला जाणार आहे. म्हणजे पहिली एक प्रोसेस काय असणार आहे सल्फाईड ओर्स ऑर कार्बोनेट ओर्स आर कन्व्हर्टेड इनटू ऑक्साइड्स अँड फ्रॉम द मेटल ऑक्साइड्स मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड बाय केमिकल रिडक्शन मेथड. आता केमिकल रिडक्शन मेथडनं पुन्हा त्या मेटल ऑक्साईडपासून मेटल मिळवला जाणार आहे. आता पहिल्यांदा सल्फाईड ओर आणि कार्बोनेट ओरचं कन्व्हर्शन ऑक्साईड ओरमध्ये करण्याच्या दोन मेथड्स आहेत. एक आहे रोस्टिंग मेथड आणि दुसरी आहे कॅल्सिनेशन मेथड. आता रोस्टिंग मेथडमध्ये काय केलं जातं तर रोस्टिंग मेथड ज्या काही सल्फाईड ओर आहेत सल्फाईड ओर इज स्ट्रॉंगली हीटेड इन एअर टू फॉर्म दॅम इनटू ऑक्साईड. म्हणजे पहिल्यांदा सल्फाईड ओर ही हीट केली जाते इन एअर. इट इज स्ट्रॉंगली हीटेड इन एअर म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ किंवा एक्सेस सप्लाय ऑफ एअरमध्ये ती सल्फाईड ओर हीट केली जाते स्ट्रॉंगली आणि त्या सल्फाईड ओरचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे ऑक्साईडमध्ये केलं जाणार आहे. आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. त्याला काय म्हटलेलं आहे रोस्टिंग असं म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर ज्या कार्बोनेट ओर्स आहेत त्या कार्बोनेट ओर्ससुद्धा दे आर ऑल्सो हीटेड स्ट्रॉंगली. आता हे हीट कसं करायचं आहे? इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये त्या स्ट्रॉंगली हीट करायच्या आहेत आणि मग कार्बोनेट ओरचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? देन द कार्बोनेट ओर इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू ऑक्साईड्स. मग ती ऑक्साईडमध्ये कन्व्हर्शन होणार आहे आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅल्सिनेशन. इथं तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो? पहिल्यांदा तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स ऑकर्स इन विच फॉर्म. मग मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्सचे ओर्स दे ऑकर्स इन नेचर इन द फॉर्म ऑफ सल्फाईड सॉल्ट्स ऑर कार्बोनेट सॉल्ट्स. मग सल्फाईड सॉल्ट्स आर कन्व्हर्टेड इन टू ऑक्साईड्स आणि ते करण्यासाठी कोणती मेथड आहे? रोस्टिंग मेथड. म्हणजे व्हॉट इज रोस्टिंग किंवा राईट डिफरन्स बिटवीन रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन प्रोसेस, हा डिफरन्सचा पॉईंट विचारला जाऊ शकतो. रोस्टिंगमध्ये काय केलं जातं? सल्फाईड ओर इज स्ट्रॉंगली हीटेड इन एअर. एक्सेस किंवा एअरमध्ये ती हीट केली जाते टू ट्रान्सफॉर्म दॅम इन टू ऑक्साईड अँड दिस इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. कॅल्सिनेशनमध्ये काय केलं जातं? कार्बोनेट ओर आर स्ट्रॉंगली हीटेड इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू फॉर्म दॅम इन टू ऑक्साईड्स अँड दिस इज कॉल्ड ॲज कॅल्सिनेशन. हे आहेत दोघांच्या डेफिनेशन. दोन प्रोसेस, ऑक्साईड ओरचं सल्फाईड आणि कार्बोनेट ओरचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये करण्याच्या दोन मेथड्स आहेत. मग सल्फाईड ओर असेल तर आपण कोणती यूज करायची? रोस्टिंग मेथड. आणि कार्बोनेट फॉर्ममध्ये असेल तर त्याचं कोणती मेथड यूज करायचं आहे? कॅल्सिनेशन. आता रोस्टिंग मेथडमध्ये ती ओर एक्सेस एअरमध्ये स्ट्रॉंगली हीट केली जाते आणि कॅल्सिनेशनमध्ये ती ओर ही लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये स्ट्रॉंगली हीट केली जाते. आता इथं तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेलं आहे. झिंक सल्फाईड म्हणजे झिंक हा मेटलचं एक्स्ट्रॅक्शन त्याच्या सल्फाईड ओर आणि झिंक मेटलचं एक्स्ट्रॅक्शन त्याच्या कॅल्सिनेशन कार्बोनेट ओरपासून किंवा कार्बोनेट सॉल्टपासून कसं करायचं? मग पहिल्यांदा द फॉलोइंग रिॲक्शन्स ऑकर्स ड्युरिंग रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन ऑफ झिंक. मग पहिल्यांदा काय केलेलं आहे? झिंक सल्फाईड. झिंकची ही कोणती सॉल्ट आहे? झिंक सल्फाईड. त्याचं रोस्टिंग मेथड म्हणजे एक्सेस ऑफ एअरमध्ये ती हीट केली आहे म्हणून इथं प्लस ऑक्सिजन आणि त्याचं कसं केमिकल रिॲक्शन तिथे होऊन काय प्रॉडक्ट मिळणार आहेत? झिंक ऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्ड. आता हा तयार झालेला झिंक ऑक्साईड हा फर्दर काय केला जाणार आहे? एक्स्ट्रॅक्शनमध्ये घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर कार्बोनेट ओर ऑफ किंवा कार्बोनेट सॉल्ट असेल झिंकचा तर कॅल्सिनेशन होणार आहे. झिंक कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हीटेड म्हणून इथं प्लस ऑक्सिजन केलेलं नाही बिकॉज कोणती मेथड आहे? कॅल्सिनेशन आणि याच्यामध्ये लिमिटेड सप्लाय ऑफ एअर म्हणून इथं काय केलं आहे? प्लस ऑक्सिजन घेतलेलं नाही. मग झिंक कार्बोनेटला स्ट्रॉंगली हीट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि काय मिळणार आहेत तुम्हाला प्रॉडक्ट्स? झिंक ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्ड. आता या दोन्ही मेथडमध्ये रोस्टिंग मेथड आणि कॅल्सिनेशन मेथडमध्ये सल्फाईड ओर इज कन्व्हर्टेड इन टू ऑक्साईड झिंक ऑक्साईड. त्याचबरोबर कार्बोनेट ओर किंवा कार्बोनेट सॉल्ट ऑफ झिंक इज कन्व्हर्टेड इन टू ऑक्साईड ऑफ झिंक. आता या दोन्हीमध्ये मिळालेला हा जो झिंक ऑक्साईड आहे तो फर्दर एक्स्ट्रॅक्शनसाठी मेटल एक्स्ट्रॅक्शन झिंकसाठी घेतला जाणार आहे. म्हणजेच जो आता कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग मेथडनं मिळालेला जो ऑक्साईड आहे झिंक ऑक्साईड त्याचं काय केलं जाणार आहे? एक सुटेबल रिड्युसिंग एजंट यूज केला जाणार आहे आणि रिडक्शन मेथडनं त्याच्यापासून मेटल मिळवला जाणार आहे. द झिंक ऑक्साईड सो ऑप्टेन्ड इज रिड्यूस्ड टू झिंक. त्याचं रिडक्शन झिंकला होणार आहे बाय युझिंग अ सुटेबल रिडक्टंट सच ॲज कार्बन. आता कोणता रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट यूज केलेला आहे? कार्बन हा यूज केलेला आहे म्हणून ZnO+C काय मिळणार आहे तुम्हाला? झिंक प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्ड. तुम्हाला हे पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतं किंवा हाऊ झिंक इज ऑप्टेन्ड फ्रॉम झिंक सल्फाईड किंवा झिंक इज ऑप्टेन्ड फ्रॉम झिंक कार्बोनेट. मग तिथं किती रिॲक्शन्स येणार आहेत? दोन रिॲक्शन्स. पहिली असणार आहे
सल्फाईड ओरचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये करणारी, जर तुम्हाला सल्फाईड ओर दिली असेल तर ही रिॲक्शन तुम्ही लिहिणार. जर तुम्हाला झिंक कार्बोनेटपासून झिंक कसा मिळवायचा आहे म्हटलं तर ही पहिली रिॲक्शन येणार आहे. आणि दुसरी रिॲक्शन दोघांना काय असणार आहे, सेम असणार आहे. तिथं रिड्युसिंग एजंट कोणता यूज केलेला आहे, कार्बन हा यूज केलेला आहे. झिंक प्लस कार्बन काय मिळणार आहे तुम्हाला, झिंक ऑक्साईडचं रिडक्शन होणार आहे, ऑक्सिजन रिमूव्ह केला जाणार आहे आणि झिंक ऑक्साईड इज रिड्यूस्ड टू झिंक अँड कार्बन डायऑक्साईड इज इव्हॉल्ड. अपार्ट फ्रॉम कार्बन, रिॲक्टिव्ह मेटल्स सच ॲज सोडियम, कॅल्शियम, aluminum are also used as reducing agent for the reduction of metal oxide to obtain the metal. आता काही मेटल्स ऑक्साईडपासून मेटल मिळवण्यासाठी काही मोर रिॲक्टिव्ह मेटल्सचा यूजसुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणून केला जाणार आहे. आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, मँगनीज ऑक्साईड आहे, त्या मँगनीज ऑक्साईडपासून मँगनीज हा मेटल मिळवण्यासाठी मँगनीजपेक्षा मोर रिॲक्टिव्ह कोणता मेटल आहे, ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम मेटलचा रिड्युसिंग एजंट म्हणून यूज केला जातो. This is because these metals displace a moderately reactive metal from its compound. त्या कंपाऊंडमधून मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करणार आहे आणि म्हणून Mn इज डिस्प्लेस्ड फ्रॉम बाय ॲल्युमिनियम फ्रॉम मँगनीज ऑक्साईड टू फॉर्म मँगनीज, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साईड अँड हीट इज इव्हॉल्ड. आणि या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होणार आहे. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. For example, when manganese dioxide is ignited with aluminum powder, manganese dioxide काय केलं आहे, इग्नाईट केलेलं आहे म्हणजे हीट केलेलं आहे, इग्नाईट विथ ॲल्युमिनियम पावडर, द फॉलोइंग रिॲक्शन टेक्स प्लेस. काय काय फॉर्म होणार आहे, मँगनीज, ॲल्युमिनियम ऑक्साईड अँड हीट इज गिवन. आता तुम्हाला याच्यामध्ये काय आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगोईंग ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिॲक्शन. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन कुणाचं होतं आणि रिडक्शन कुणाचं होतं ते आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये मँगनीज डायऑक्साईडचं कन्व्हर्शन मँगनीजमध्ये होतं म्हणजे इथं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. MnO2 याचं रिडक्शन होऊन Mn फॉर्म होणार आहे आणि ॲल्युमिनियम हा ऑक्सिजनबरोबर कंबाईन होतो म्हणजेच ॲल्युमिनियमचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे आणि MnO2चं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे आणि ॲल्युमिनियमचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. आता ही जी हीट मिळते ह्या रिॲक्शनमध्ये काय होते, हीट इव्हॉल्व होते म्हणजे ही कसली रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता याच्यात हीट इव्हॉल्व होते सो इट इज ॲन एक्झोथर्मिक रिॲक्शन. तुम्हाला या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन कुणाचं होतं आणि रिडक्शन कुणाचं होतं ते समजलेलं आहे. ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन होऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म होतो. आणखीन मँगनीज डायऑक्साईडचं रिडक्शन होऊन मँगनीज मिळणार आहे. आता हीट इव्हॉल्ड इन द अबाव रिॲक्शन इज सो लार्ज दॅट द मेटल इज फॉर्म्ड इन द मोल्टन स्टेट. आता ही इव्हॉल्व झालेली हीट जास्त असते, हाय असते म्हणजे ग्रेटर अमाऊंटमध्ये असते म्हणून जो काही एक्स्ट्रॅक्ट झालेला मेटल आहे तो मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतो, मोल्टन स्टेटमध्ये असणार आहे. तो सॉलिड स्टेटमध्ये असणार नाही, तो मोल्टन स्टेटमध्ये असणार आहे. अनदर सिम्पलर एक्झाम्पल, आता हे एक एक्झाम्पल झालं की जिथं रिड्युसिंग एजंट हा मेटल यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं आहे, मँगनीज डायऑक्साईड हे ॲल्युमिनियम बरोबर रिॲक्ट होणार आहे म्हणजे ॲल्युमिनियम हा रिड्युसिंग एजंट म्हणून इथं यूज केला आहे. बिकॉज ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मँगनीज, इट डिस्प्लेसेस मँगनीज फ्रॉम मँगनीज डायऑक्साईड to form manganese and aluminum oxide is formed and large amount of heat is evolved, and due to this heat the metal manganese do not remain in solid state. त्याला कोणती स्टेट मिळणार आहे, इट इज कन्व्हर्टेड इन टू मोल्टन स्टेट. त्याच्यानंतर अनदर सिमिलर एक्झाम्पल इज द थर्मिट रिॲक्शन. आता असंच दुसरं कोणतं आहे, थर्मिट रिॲक्शन. आता या एक्स्ट्रॅक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते आणि तयार झालेल्या हीटमुळे मेटल हा मोल्टन स्टेटमध्ये असतो म्हणून याच रिॲक्शन्सला थर्मिट रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. थर्मल म्हणजे काय, हीट एनर्जी. थर्मिट रिॲक्शन,
रिॲक्शन. आता थर्मिट रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये हिअर आयर्न ऑक्साईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम टू फॉर्म आयर्न अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. इथं तुम्हाला थर्मिट रिॲक्शन 2 दाखवलेले आहेत. एक आहे मॅंगनीज डायऑक्साईड आणखीन ॲल्युमिनियम, दुसरं आहे आयर्न ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम. आता आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे आणि ॲल्युमिनियम आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन होऊन आयर्न मिळणार आहे आणि ॲल्युमिनियमचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड मिळणार आहे आणि हीट इव्हॉल्व होणार आहे. आता या इव्हॉल्व झालेल्या हीटमुळं हा आयर्न मेटल हा सॉलिड स्टेटमध्ये न राहता तो काय होणार आहे, मेल्ट किंवा मोल्टन स्टेटमध्ये असणार आहे. आणि आता या थर्मिट रिॲक्शन्सचा याचा यूज कुठं केला जातो, तर थर्मिट रिॲक्शन्सचा यूज जे काही इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी एक दाखवलेलं आहे एक्झाम्पल, किंवा जे रेल्स आहेत, 2 रूल्स आहेत, यांच्यामध्ये ते रेल्स काय केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये वेल्डिंग केलं जाणार आहे. 2 रूल्स कनेक्ट करण्यासाठी, वेल्डिंग करण्यासाठी थर्मिट रिॲक्शनचा यूज केला जातो. हे आहे थर्मिट रिॲक्शन करणारा एक क्रुसिबल आहे, स्लॅग आहे इथं क्रुसिबल, आणि हा त्या इथं आणला जातो. 2 रूल्स जे आहेत आपल्याला जॉईंट करायचे आहेत, तिथं आणलं जातं, तिथं थर्मिट रिॲक्शन होणार आहे. थर्मिट रिॲक्शन कुणामध्ये होणार आहे, तर आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन मोल्टन आयर्न जे मिळणार आहे, ते मोल्टन आयर्न इथं काय केलं जाणार आहे, या मोल्ड्समधून, मोल्ड म्हणजे काय असणार आहे, साचा, त्या साच्यामधून इथं जाणार आहे ते. आणि नंतर कूल झाल्यावरती हे 2 रेल्स जे आहेत ते काय होणार आहेत, वेल्ड केले जाणार आहेत, जॉईंट केले जाणार आहेत. मग मेथड यूज्ड फॉर वेल्डिंग रेल्स वेल्ड करण्यासाठी कोणत्या रिॲक्शनचा यूज केला जातो, तर थर्मिट रिॲक्शनचा यूज केला जातो. आणि त्याच्यामध्ये रिॲक्टंट कोणते आहेत, आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर प्रॉडक्ट कोणते फॉर्म झालेत, आयर्न, ॲल्युमिनियम ऑक्साईड, अँड हीट इज इव्हॉल्व्ड. आणि ही हीट एवढी असते, जास्त मोठ्या प्रमाणात असते, की त्याच्यामुळं हा जो मेटल मिळालेला आहे आयर्न, हा सॉलिड स्टेटमध्ये न राहता तो मोल्टन स्टेटमध्ये जातो. आणि हा मोल्टन मेटल हा कुठं पोर केला जातो, तर मोल्ड्सचा यूज करून, साच्याचा यूज करून, त्या साच्यामधून हे जे 2 रूळ आपल्याला जोडायचे आहेत त्याच्या गॅपमध्ये ते मोल्टन मेटल हे पोर केलं जातं. आणि त्याच्यानंतर कूलिंग झाल्यावरती ते 2 रेल्स हे काय होणार आहेत, एकमेकांना जॉईंट होणार आहेत. म्हणजे वेल्डिंग जे केलं जातं, रेल वेल्डिंग्स, याच्यासाठी थर्मिट रिॲक्शनचा यूज केला जातो. हे कोणते बघितले तुम्ही, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन कोणत्या कोणत्या मेटल्सचं इथं दिलेलं आहे, झिंक या मेटलचं एक्स्ट्रॅक्शन झिंक सल्फाईडपासून, झिंक कार्बोनेटपासून कसं करायचं, म्हणजेच रोस्टिंग मेथड, झिंक कार्बोनेट असेल तर कॅल्सिनेशन मेथड, त्याच्यावरून या 2 ओरचं सल्फाईड आणखीन कार्बोनेट ओरचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये केलं जाणार आहे, ही पहिली स्टेप. आणि नंतर ऑक्साईड ओरपासून ऑक्साईडचं ओरचं किंवा ऑक्साईड ऑफ मेटलचं रिडक्शन होणार आहे आणि केमिकल सबस्टन्स एक रिडक्शनला यूज केला जाणार आहे. झिंकसाठी असेल तर कार्बनचा यूज केला जाणार आहे. काही मेटल्समध्ये त्यांच्यापेक्षा मोर रिॲक्टिव्ह मेटल्स हे सुद्धा रिड्युसिंग एजंट म्हणून यूज केले जातात. मग कोणते मेटल्स यूज केले जातात, सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यासारख्या मेटल्सचा यूज इन्स्टेड ऑफ कार्बन यूज केला जातो. आणि तिथं तुम्हाला थर्मिट रिॲक्शन दिलेली आहे, त्या थर्मिट रिॲक्शनचा यूज आहे हा, हे माहिती असावं तुम्हाला. आणि ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, हीट इव्हॉल्व होते आणि इव्हॉल्व झालेल्या हीटमुळं मेटल जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये न राहता तो मोल्टन स्टेटमध्ये जातो. त्याच्यानंतर पुढचा भाग कोणता आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. आता लेस रिॲक्टिव्ह मेटल्स याच्यामध्ये तुम्हाला आता हे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या लेस रिॲक्टिव्ह मेटल्स कुठं असणार आहेत, रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या बॉटमला असणार आहेत. आणखीन दॅट इज वाय दे आर फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम हे फ्री स्टेटमध्ये मिळणार आहेत. द रिझर्व्स ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. आता कॉपर या मेटलचे रिझर्व्स
फ्री स्टेटमध्ये खूप कमी आहे. प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाईड Cu2S. हा कॉपर सल्फाईड फॉर्ममध्ये कॉपर आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. म्हणजे कॉपर हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, कोणत्या सॉल्टमध्ये आहे, त्याच्या सल्फाईड फॉर्ममध्ये आहे. आता ह्या सल्फाईड फॉर्ममध्ये असलेलं कॉपर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे, ऑक्साईडमध्ये करायचं आहे. म्हणजेच ते एक्सेस ऑफ एअरमध्ये हीट केलं जाणार आहे. म्हणजे कोणती मेथड इथं यूज केली गेलेली आहे, रोस्टिंग मेथडनं कॉपर सल्फाईड कॉपर सल्फाईडचं कन्व्हर्शन कॉपर ऑक्साईडमध्ये केलं जाणार आहे. मग ही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फाईड प्लस कॉपर सल्फाईड Cu2S प्लस ऑक्सिजन आणि कोणते प्रॉडक्ट फॉर्म होणार आहेत, कॉपर ऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्ड. आता हा कॉपर ऑक्साईड जो आहे तो कॉपर ऑक्साईड ह्याच ओरबरोबर, म्हणजे ही ओर जी आहे कॉपर सल्फेट ओर, ही रिड्युसिंग एजंट म्हणून इथं यूज होणार आहे. आणि ती काय करणार आहे, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन मेटॅलिक कॉपर आणखीन सल्फर डायऑक्साईड हा गॅस इव्हॉल्व होणार आहे. पुन्हा कॉपर सल्फाईडमधला सल्फर हा कॉपर ऑक्साईडमधल्या ऑक्सिजनबरोबर कंबाईन होणार आहे. म्हणजेच या कॉपर ऑक्साईडचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. आणि कोण करणार आहे हे रिडक्शन, तर कॉपर सल्फाईड हे रिडक्शन करणार आहे. म्हणजेच हा कॉपर सल्फाईड हा काय झाला, ह्याच्यातनं रिड्युसिंग एजंट म्हणून इथं यूज होणार आहे. रिड्युसिंग एजंट हा कॉपर ऑक्साईड आहे. जो रिड्युसिंग एजंट असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि मग पुढे तुम्हाला काय झालेलं आहे, दोन प्रॉडक्ट्स कॉपर आणखीन सल्फर डायऑक्साईड तयार होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, हाऊ कॉपर इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम कॉपर सल्फेट ओर. मग तुम्हाला ही रिॲक्शन एक्सप्लेन करायची आहे, नंतर ही रिॲक्शन एक्सप्लेन करायची आहे. नुसत्या इथं पहिल्यांदा कॉपर सल्फाईड ओर इज हीटेड स्ट्रॉंगली इन एक्सेस ऑफ एअर to form copper oxide and sulfur dioxide gas is evolved. The formed copper oxide ore again treated with copper sulfate बरोबर ती काय होणार आहे, ट्रीट होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. कॉपर सल्फाईड बरोबर जो तयार झालेला कॉपर ऑक्साईड रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यापासून मेटॅलिक कॉपर अँड सल्फर डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्ड. ही जी पहिल्यांदा सल्फाईडचं कन्व्हर्शन ऑक्साईडमध्ये होतं, म्हणजेच तिथं कोणती प्रोसेस झालेली आहे, रोस्टिंग मेथडनं ते केलं जाणार आहे. आता हे आपण बघितल्या काही रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला झिंक ऑक्साईडसाठी दिलं आहे. म्हणजे झिंक सल्फाईड, झिंक कार्बोनेटपासून झिंकचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, त्याचबरोबर मॅंगनीज डायऑक्साईडपासून मॅंगनीजचं मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, आयर्न ऑक्साईडपासून आयर्नसाठी हे जे दोन आहेत ह्या थर्मेट रिॲक्शन्स आहेत. आणि त्याच्यानंतर लेस रिॲक्टिव्ह मेटलमध्ये कुणाचं एक्झाम्पल दिलेलं आहे, कॉपर सल्फाईडपासून कॉपर कसं मिळवलं जातं, तर पहिल्यांदा रोस्टिंग मेथडनं कॉपर ऑक्साईड मिळवलं जातं आणि नंतर ती ओरच काय होणार आहे, रिड्युसिंग एजंट म्हणून काम करणार आहे. आणि कॉपर ऑक्साईड याच्या कॉपर सल्फेटबरोबर रिॲक्ट झाल्यावरती कॉपर आणि सल्फर डायऑक्साईड तयार होणार आहे. म्हणजेच कॉपर हा मेटल त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कलेक्ट द इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हाऊ मर्क्युरी इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर सिनाबार अँड राईट द करस्पॉन्डिंग केमिकल रिॲक्शन. आता इथं जी मर्क्युरीची ओर आहे, मर्क्युरीचं एक्स्ट्रॅक्शन कशापासून होणार आहे, तर त्याची ओर कोणती ओर आहे मर्क्युरीची, सिनाबार या ओरपासून मर्क्युरीचं एक्स्ट्रॅक्शन होणार आहे. आता सिनाबार ही जी ओर आहे मर्क्युरीची ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर ती सल्फाईड फॉर्ममध्ये आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे ती, सल्फाईड फॉर्म. म्हणजे मर्क्युरीचा फॉर्म्युला आहे Hg आणि सिनाबार या ओरचा फॉर्म्युला किंवा मर्क्युरीचा सल्फाईड ओर याला HgS हा असणार आहे फॉर्म्युला. आणि त्याचं आता ही सल्फाईड ओर आहे, म्हणजेच तिचं रोस्टिंग मेथडनं काय केलं जाणार आहे, एक्सेस एअरमध्ये ती हीट केली जाणार आहे. आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, तर पहिल्यांदा
मर्क्युरी ऑक्साईडमध्ये होणार आहे, म्हणजे मर्क्युरीचा ऑक्साईड फॉर्म होणार आहे आणि इथं तुम्हाला काय तयार होणार आहे, सल्फर डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे. मग आता ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काय येणार आहे, तर इथं ऑक्सिजन जर बघितला तर ऑक्सिजन इथं 3 आहेत, इथं 2, म्हणून इथं 3 आणि 2चं एलसीएम किती येणार आहे, 6. मग ते 6 येण्यासाठी ऑक्सिजनला कोइफिशियंट 3. त्याच्यानंतर तुम्हाला हे काय असणार आहे, तुमची बॅलन्स्ड रिॲक्शन, ही येणार आहे तुमची बॅलन्स्ड रिॲक्शन. आता त्याच्यानंतर हा जो मर्क्युरी मिळालेला आहे, मर्क्युरी ऑक्साईड, त्याचं काय केलं जाणार आहे, एका रिड्युसिंग एजंटनं रिडक्शन केलं जाणार आहे. आता इथं काय केलं जातं, मर्क्युरी ऑक्साईडला स्ट्रॉंगली हीट करायचं आहे आणि ती स्ट्रॉंगली हीट केल्यावरती त्याचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे आणि मर्क्युरी आणि प्लस ऑक्सिजन हा मिळवला जाणार आहे. 2GHG आणि ऑक्सिजन गॅस हा इव्हॉल्व होणार आहे. लक्षात आले. मर्क्युरी इज ऑब्टेन्ड फ्रॉम किंवा एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स सल्फाईड ओर, आणि त्या सल्फाईड ओरला काय म्हटलं आहे, मर्क्युरीच्या सिनाबार, आणि ह्या रिॲक्शन्स तुम्हाला लिहायला विचारलेल्या आहेत. तर जेवढं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, त्याच्यामध्ये झिंक सल्फाईड, झिंक कार्बोनेटपासून झिंकचं एक्स्ट्रॅक्शन, त्याचबरोबर थर्मिट रिॲक्शन्स, आणि लेस रिॲक्टिव्ह मेटलमध्ये तुम्ही कॉपर सल्फाईड ओरपासून, म्हणजे सल्फाईड ओरपासून कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन, आणि सल्फाईड ओर ऑफ मर्क्युरीपासून मर्क्युरीचं एक्स्ट्रॅक्शन हे बघितलेलं आहे.